अजून किती निर्दोष जीवांचा बळी घ्यायचा आहे या बिबट्याने? अजून किती मातांच्या कुशीतून लेकरं हिसकावून मृत्यूच्या जबड्यात ढकलली जाणार? अजून किती गाव आक्रोशात पेटून उठणार? आणि वन विभागाची निष्क्रियता नेमकी किती जीव गिळणार? असे संतप्त प्रश्न आज संपूर्ण गोंदिया जिल्हा विचारतोय। गुरुवारी पहाटे संजयनगर गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। एका 5 वर्षीय निरागस चिमुकल्यावर बिबट्यानं थेट अंगणात दबा धरून झडप घातली आहे आणि त्याचा जागेवरच मृत्यू झालाय। मृत्यू इतका अचानक आणि निर्दयी होता की काही क्षणातच घरातून आक्रोशाचे आवाज उठले। मातांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या। बापांच्या छातीतील कणखरपणा क्षणात मोडून पडलाय। या घटनेने संपूर्ण गाव पेटून उठलंय। नागरिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले। गावकऱ्यांनी थेट रास्ता रोको केलाय। वन विभागाच्या गाड्यांची तोडफोड केली आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली। महिला, पुरुष, लहानगे सर्वच जण रस्त्यावर उतरले। संताप एवढा तीव्र होता की प्रशासनाविरोधात जणू रुद्रावतार धारण करण्यात आला। गावकऱ्यांचा आरोप आहे की हा बिबट्या मानवी रक्ताला सरावलाय। आतापर्यंत 5 बालकांवर हल्ला झाला असून पण तरी सुद्धा वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। केवळ बैठक, आश्वासन आणि थापाच देण्यात येत आहे। त्यामुळे गावकऱ्यांचा रोष अधिकच उफाळून येत आहे। आज गावागावात भीतीचं गडद सावट पसरलाय। शाळेत जाणाऱ्या मुलांना पालक सोडत नाही। शेतात जाणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण आहे। रात्री घराबाहेर पडणं म्हणजे जीव मुठीत घेऊन फिरणं आहे। लोकांच्या डोळ्यांसमोर बिबट्यानं निष्पाप लेकरांचा निर्दयीपणे प्राण घेतला आणि तरीही प्रशासन गप्प आहे। त्यामुळे अजून किती मृतदेह रस्त्यावर ठेवायचे तेव्हा वन विभाग जागा होणार? अजून किती लेकरं बळी देणार तेव्हा ठोस उपाययोजना होणार? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत। गावकरी आता पूर्णपणे आक्रमक झाले। त्यांचा राग धोकादायक रूप धारण करतोय। जर वन विभाग आणि प्रशासनाने तातडीनं ठोस कारवाई केली नाही तर हा संताप उफाळून नियंत्रणाबाहेर जाणार यात शंका नाही। ही भीषण परिस्थिती तातडीनं आवरली नाही तर गोंदिया जिल्हा आणखी एका मोठ्या दुर्घटनेला समोरे जाईल। गजाभाषा 24 न्यूज करता आकाश नंदागौड़ी, गोंदिया। 4 बार हमने रिपोर्ट किया। अच्छा। जाके उन्हें कोई जानकारी नहीं, उन्हें ध्यान नहीं दिया। मतलब कुछ कार्रवाई की नहीं? एक बार पकड़ के भी दिया, हम गांव वाले ने पकड़ के पिंजरा में डाला, फिर भी उन्होंने छोड़ दिया। क्या बताना चाहोगे? वाघ दिन पर दिन उसकी जो हल्ला कर रहा है उसके बारे में क्या बताना चाहोगे? क्या आपकी मांगनी है, क्या बताना चाहोगे? अभी जो मांगनी है, बाघ को तो यहाँ से भगाना पड़ेंगे, पकड़ के ले जाने की। यार हमको परमिशन चाहिए। किसी भी हालत में हम मार भी सकते तो कोई दबाव नहीं आना चाहिए हमारे गाँव में। कोई कार्रवाई नहीं होना चाहिए। इसके पहले वाघ ने कितनी घटनाएं अभी घड़ी इस एरिया में? ये चौथा नंबर है। पहले गोटन गाँव में 2 बार हुआ, डैम्प में 1 बार हुआ, दिनकर नगर वाले का, और ये संजय नगर में ये लास्ट वाला घटना हुआ। तो 3 लोगों में एक भी किसी का जान नहीं गया। चौथा नंबर का इसका जान गया।